नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 खास रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आणि या खास रिपोर्टचा विषय आहे मंगळाच्या पृष्ठभागाखाली खरंच जीवसृष्टी असू शकते का? तर मंगळाच्या पृष्ठभागाखाली खोलवर द्रवस्थितीतल्या पाण्याचे साठे सापडले. यानंतर आता इतक्या खोलवर कोणते जीव जिवंत राहू शकतात याविषयी चर्चा सुरू आहे. पृथ्वीवर जमिनीखाली खोलवर राहणाऱ्या काही प्राचीन जीव प्रकारांचा अभ्यास करून याविषयीचे काही आराखडे बांधणे शक्य आहे. तर मंगळाच्या खडकाळ पृष्ठभागाखाली पाण्याचे मोठे साठे असल्याचं अमेरिकन संशोधकांना आढळून आले. Lake beds and river valleys snake along the face of Mars, indicating that liquid water was, for a time, present. नासाच्या मार्स इनसाइट लँडर या डेटाचा अभ्यास करताना हा शोध लागला. 2018 साली नासाचा हा लँडर मंगळावर उतरला होता. एकूण 4 वर्षांच्या काळात नासाच्या या इनसाइट लँडरने मंगळवारी तब्बल 1300 कंपाची नोंद केली आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर खडकाळ रेताड जमीन असली तर प्राचार्य राईट यांच्या डेटानुसार या खडकाळ दगडांच्या खाली 11.5 ते 20 किलोमीटरच्या खोलीवर पाण्याचे साठे आहेत. लॉस एंजेलिस मधल्या युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधल्या सबसर्फेस या मायक्रोबायोलॉजिस्ट कॅरेन लाईड म्हणतात की हे संशोधन बरोबर असले तर मग यामुळे अनेक गोष्टी बदलतील. मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाणी असेल तर त्यामुळे मंगळावर पृष्ठभागाखाली जीवसृष्टी असण्याची शक्यताही निर्माण होते. पृथ्वीवर पृष्ठभागाखाली एक प्रचंड मोठं जैविक विश्व असल्याचं गेल्या काही दशकांमध्ये अभ्यासातून समोर आलंय. या मंगळावरही कदाचित हीच परिस्थिती असू शकते. मंगळावर जीवसृष्टी असलीच तर ती पृष्ठभागाखाली असल्याची शक्यता आहे. पृथ्वीवर भूगर्भामध्ये खोलवर जैविक अस्तित्व आहे याबद्दलचे पुरावे गेल्या 30 वर्षात जीवसंशोधकांनी गोळा केले. समुद्र तळाशी किंवा वेगवेगळ्या खंडांमध्ये खोलवर खणून तिथे गाळामध्ये दबलेले जीव किंवा टणक खडकांच्या थरांखाली जगणारे जीव सापडले. अंधारात वा काळोख्या जागेमध्ये जगू शकणारे हे बहुतेक जीव एकपेशीय सूक्ष्मजीव, विशेषतः बॅक्टेरिया आहेत आणि आर्किया आहेत. हे 2 मोठे गट आहेत जे पृथ्वीवरील सर्वात जुने जीव आहेत. अगदी प्राणी आणि वनस्पती यांच्याच पूर्वीपासून सुमारे 3 अब्ज वर्षांपासून हे जीव पृथ्वीवर आहेत. जमिनीखालच्या या जैविक विश्वात मोठं वैविध्य असल्याचं गेल्या 20 वर्षांत लक्षात आलंय. स्वित्झर्लंडमधले ETH झुरिकचे भूजीवशास्त्रज्ञ कारा मॅग्नाबॉस्को म्हणतात की जमिनीखाली राहणाऱ्या जीवांमध्येही प्रचंड प्रकार आणि वैविध्य आहे. म्हणजेच बॅक्टेरियांची विभागणी फायला म्हटल्या जाणाऱ्या मोठ्या समूहांमध्ये होते. यातले काही डझन गटच अधिकृतपणे नोंदवण्यात आलेले आहेत तर सुमारे 1300 गट असल्याचा अंदाज आहे. यातले बहुतेक सगळे फायला हे जमिनीखाली आढळतात. तर सुडोमोनाडोटा आणि फॉर्मिक्युटस या 2 प्रकारचे फायला हे जमिनीखालच्या बहुतेक इकोसिस्टममध्ये आढळत असल्याने 2023 सालच्या मेटा ॲनालिसिसमध्ये आढळून आले. जमिनीखालच्या अंधाऱ्या वातावरणात या सूक्ष्मजीवांना सूर्याकडून थेट ऊर्जा मिळू शकत नाही, पण पृष्ठभागावर जमिनीच्या वर असणाऱ्या प्रकाश संश्लेषण करणाऱ्या जीवांना मात्र ही ऊर्जा मिळत असते. पण जमिनीखाली तग धरू शकणारे हे सूक्ष्मजीव सूर्यावर अवलंबून नसतात. या जीवांना वरून कोणताही प्रकारचं पोषणही मिळत नाही. यातल्या बहुतेक परिसंस्था या पृष्ठभागापासून पूर्णपणे वेगळ्या असल्याचं कारा मॅग्नाबॉस्को यांनी सांगितलंय. तर जमिनीखालच्या या परिसंस्था या केमोसिंथेसिसवर आधारित असतात, म्हणजे या सूक्ष्मजीवांना रासायनिक प्रक्रियांद्वारे ऊर्जा मिळते. हे जीव त्यांच्या आजूबाजूच्या दगड आणि पाण्यामधून रसायनं शोधून घेतात आणि त्यांच्यावर प्रक्रिया करतात. यातील अनेक जीव हे मिथेन आणि हायड्रोजन सल्फाइड सारखे वायू स्रोत म्हणून वापरतात.
अशा वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक प्रक्रिया जमिनीखाली होतात, त्यामुळे या जीवसृष्टीला आधार मिळतो. हे केमोसिंथेसिस सूक्ष्मजीव आपल्याला फारसे माहीत नसतात, कारण ते सूर्यप्रकाश असणाऱ्या भागांमध्ये आढळून येत नाहीत. हे जीव समुद्र तळाशी खाली आणि जमिनीच्या खाली आढळतात. पण हे पृथ्वीवरच्या सर्वात प्राचीन जीवांपैकी एक आहेत. केमोसिंथेसिस म्हणजे रासायनिक संश्लेषणामुळे पृथ्वीवर पहिल्यांदा आयुष्य निर्माण झाल्याचं मानलं जातं. तर जमिनीखालच्या जीवसृष्टीमध्ये एकपेशीय सूक्ष्मजीवांचं प्रमाण हे अधिक असलं तरी या जमिनीखालच्या जीवसृष्टीत काही दुर्मिळ प्राणीही असतात. 2011 साली एका अभ्यासादरम्यान दक्षिण आफ्रिकेतल्या खाणींखाली 0.9 ते 3.6 किलोमीटर खोलीवर असणाऱ्या दगडांमधल्या पाण्यात हे आढळून आलेत. हे पाणी इथे किमान 3000 वर्षांपासून असण्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ या लांब आळ्यांचंही इथे शेकडो वर्षांपासूनचं अस्तित्व असू शकतं. तर 2015 सालच्या अभ्यासात जमिनीखाली 1.4 किलोमीटरवर असणाऱ्या भेगेमध्ये पट्टकृमी, खंडित कृमी, चक्रधर आणि ऑर्थोपॉड्स आढळून आलेत. तर खडकावरील सूक्ष्मजीवांच्या पातळ थरावर हे प्राणी जगत होते. जमिनीखाली जगणं ही आपल्याला अतिशय कठीण गोष्ट वाटते. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत पृष्ठभागाखालच्या सूक्ष्मजीवांची संख्या कमी आहे. जगभरात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अभ्यासासाठी ड्रिल करण्यात आले, म्हणजेच खोदण्यात आले, तिथला डेटा आणि आकडेवारी एकत्र करून एकूण जगात विविध खंडांखाली किती मोठी जीवसृष्टी आहे याचा अंदाज बांधण्याचा. तर भूजीवशास्त्रज्ञ कारा मॅग्नाबॉस्को म्हणतात की आपल्या पायाखाली खूप मोठ्या प्रमाणात जीव राहतात. खरं तर पृथ्वीवरील म्हणून बॅक्टेरिया आणि आर्कियापैकी 70% पृथ्वीखाली आहेत. पण भूपृष्ठाखाली किती खोलवरपर्यंत ही जीवसृष्टी पसरली आहे हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. वितळलेल्या लाव्हावर कोणताच जीव जगू शकत नाही, पण काही सूक्ष्मजीव हे उष्णता सहन करू शकतात. पृथ्वीवर ज्याप्रमाणे गरम पाण्याच्या झऱ्यांद्वारे भूगर्भातलं पाणी वर येतं, त्याचप्रमाणे मंगळावर स्थिती आहे का याचाही तपास घेतला जाईल. रिपीट, तर मंगळावर मड व्हॉल्कॅनो आहेत, अशा जागा जिथे जमिनीला पडलेल्या भेगांमधून चिखल बाहेर पडतो, अशा जागांमध्ये भूपृष्ठाखालच्या गोष्टींचे नमुने मिळू शकतात. तर मंगळाच्या खडकाळ पृष्ठभागाखाली जीवसृष्टी आहे का याचं उत्तर मिळण्यासाठी कदाचित पुढची काही वर्षे लागतील. तर मंगळाच्या पृष्ठभागाच्या हालचालींचं प्रमाण हे पृथ्वीपेक्षा कमी असल्यानं तिथली जीवसृष्टी कदाचित अतिशय तुरळक असेल या नसेलही, किंवा अनेक वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीच्या खुणा मिळतील. पण यातला कोणताही पुरावा मंगळावरचं आयुष्य दाखवणार असतील असं नाही. तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वाच्या विषयांना घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.